काय तुम्ही कढीपत्ता फक्त फोडणीपुरता वापरता? एकदा ही कुरकुरीत कढीपत्ता भजी करून बघा बरं. इतकी चविष्ट लागतात की प्लेट क्षणात रिकामी होईल. नमस्कार, मी श्रुती कुक विथ ग्रॅनीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत एक वेगळी, कुरकुरीत आणि पटकन होणारी रेसिपी म्हणजे कढीपत्ता भजी. कढीपत्त्याची भजी करण्यासाठी लागणारं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे एकमार्गी रेसिपी बघता येईल. सगळ्यात पहिल्यांदी ताज्या कढीपत्त्याच्या छोट्या छोट्या काड्या घ्यायच्या. त्या स्वच्छ धुवायच्या आणि कोरड्या करून घ्यायच्या म्हणजे भजी कुरकुरीत होतात. आता एका खोलगट भांड्यामध्ये अर्धा कप बेसन घ्यायचं आणि ते चाळून घ्यायचं. पीठ चाळलं ना की ते हलकं होतं आणि त्यात असणारे पिठाचे जे खडे असतात न दळले गेलेले ते निघून जातात. स्मूथ आणि हलकं पीठ आपल्याला मिळतं. एक मोठा चमचा तांदूळाचं पीठ घ्यायचं. ते सुद्धा आपण चाळून घेऊयात. चाळलेल्या पिठांमध्ये अर्धा छोटा चमचा ओवा घ्यायचा. तो तळहातावर घ्यायचा आणि छान चोळून पिठामध्ये घालायचा. त्यामुळे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ बाधत नाही. मध्येच मोबाईल ऑफ झाल्यामुळे व्हेरी सॉरी. पण बघा की त्याच्यामध्ये घालायचं अर्धा चमचा तिखट, जिरपूड आणि अर्धा चमचा मीठ. हे तुम्ही तुमच्या स्वादानुसार घालू शकता. चिमूटभर हिंग आणि चिमूटभर हळद घालायची. अर्धा चमचा घालायचे पांढरे तीळ. ते भाजून घेतले तर जास्त छान लागतात. घातलेले सगळे जे कोरडे घटक आहेत ते पिठामध्ये आता आपण मिक्स करून घेऊयात म्हणजे ते पिठाला सगळीकडे समान लागतात आणि सगळ्या भाज्यांची चव एकसारखी येते. आता मिनिटभरासाठी मिश्रण आपण बाजूला ठेवूयात. आपण एक छोटा कांदा घेऊयात. माझ्याकडे आता मोठे कांदे असल्यामुळे मी फक्त अर्धा कांदा घेतला आहे. कांदा घेताना नेहमी धुवून घ्यायचा म्हणजे त्याला बाहेरून लागलेले काळपट डाग निघून जातात. कांदा आपल्याला मध्यम आकारात कापायचा आहे. कापलेला हा कांदा डायरेक्ट पिठात न घालता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा. 7-8 सोललेल्या लसणाच्या पाकळ्या आणि एक घोटभर पाणी घालून कांदा लसणाची थोडी दरदरी पेस्ट करून घ्यायची. तुम्ही पाहू शकता कांदा लसणाची अशी दरदरी पेस्ट तयार होते. बेसनाचं जे आपण सगळे मसाले घालून कोरडं मिश्रण तयार केलं होतं त्याच्यामध्ये आता ही सगळी पेस्ट आपण घालूयात. सगळ्यात पहिल्यांदी या पिठामध्ये आपण ही पेस्ट जी घातलेली आहे तर ती सगळी चोळून त्या पिठाला घ्यायची म्हणजे त्या पिठाला ती सगळीकडे एकसारखी लागते आणि मगच पाणी टाकून आपल्याला ते पीठ भिजवायचं आहे. तुम्ही पाहू शकता कांदा लसणाची दरदरी पेस्ट पिठाला सगळीकडे लागलेली आहे. मिक्सरच्या भांड्याला लागलेली पेस्ट थोडं पाणी टाकून मिक्सरचं भांडं धुवायचं आणि ते पाणी आपण पिठामध्ये घालायचं म्हणजे थोडेसुद्धा घटक वाया जात नाहीत. आता आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालायचं आणि हाताने मस्त पीठ आपलं मळून घ्यायचं. सरसरीत पीठ होईल इतपत पाणी घालायचं. पीठ हाताने मळलं ना की छान हलकं होतं आणि भजीसुद्धा छान कुरकुरीत होतात. भजीचं कोटिंग जे आहे ना तर ते हलकं आणि छान पातळ झालं पाहिजे. आपण कढीपत्त्याची भजी करतोय त्यामुळे कढीपत्ता त्या भजीतला दिसला पाहिजे. तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता. अशा पद्धतीने घरी भजी करताना पीठ तुम्हाला भिजवायचं आहे. तयार झालेलं हे कोटिंग 5 मिनटं तसंच ठेवायचं म्हणजे घातलेले सगळे घटक बेसन पिठात छान मुरतात. पीठ मुरेपर्यंत गॅसवर तेल आपण तापत ठेवूयात. तुम्ही पाहू शकता तेल तापलेलं आहे. तापलेल्या तेलामध्ये आता आपण कढीपत्त्याची एक एक काडी घ्यायची. अगदी अलगद पिठात बुडवायची. कढीपत्त्याच्या काड्यांना दोन्ही बाजूनी व्यवस्थित कोटिंग लागलं पाहिजे. नाहीतर नुसत्या कढीपत्त्याच्या काड्या जर त्या तेलामध्ये टाकल्या तर त्या पटकन जळून जातील. असं व्यवस्थित दोन्हीकडून कोटिंग लागलं की अलगद तेलामध्ये सोडायच्या. कढीपत्त्याची पानं पातळ असल्यामुळे भजीसुद्धा अगदी पटकन तळली जातात. पटापट उलटपालट करायची. एका वेळी फक्त एक काडी टाकायची म्हणजे त्याचा आकार बदलत नाही.
खालच्या बाजूने साधारण तपकिरीसर रंगाने तळून घेतल्यावरती आपण पलटी करायची. तुम्ही पाहू शकता अतिशय वेगळी कुरकुरीत आणि भजीचा आकारही वेलीसारखा किती छान दिसतोय. आता अशीच आपण सगळी भजी तळून घेऊयात. कढीपत्ता फक्त सुगंधासाठीच उपयोगी आहे असं बिलकुल नाही. तुम्हाला माहीत आहे का की कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे ही भजी चवदार तर आहेतच, पण पौष्टिकही आहेत. गरमागरम कढीपत्ता भजी टोमॅटो सॉस, हिरवी चटणी आणि चहाबरोबर सर्व करावीत. आणि जर ही आगळीवेगळी नवीन रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कुक विथ ग्रॅनीला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन स्वादिष्ट आणि सुंदर रेसिपीसह. थँक्यू सो मच.